तुमच्या मानसिकतेची क्रूरता किती आहे ते आम्हाला दिसून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर गुलाल टाकून तुम्ही रेघोट्या ओढण्याचं काम करताय. सगळ्या गोष्टी तुमच्या आम्ही सहन केल्या, अगदी फॉर्म भरलेल्या दिवसापासून ते निकाल लागण्याच्या दिवसापर्यंत. निवडून आलेले ते आमचे बंधुतुल्य, त्या बंधुतुल्यांना मी सांगू इच्छिते की किती वर्ष आणि किती दिवस तुम्ही अजून शीतल फरागटी किती चांगली नाहीये सांगण्यात वेळ वाया घालवणार आहे. म्हणजे नेमकं तुम्हाला त्रास कशाचा होतोय? तुम्हाला 16,000 मतदान मिळालं ह्याचा त्रास होतोय, विजय आनंद वाटतोय की आम्हाला 11,000 मिळाले याचा त्रास होतोय? खरं बघायला गेलं तर मी असं वीरेंद्र भैया ऐकून होते की पराजय माणसाला पचत नाही, पण विजय माणसाला पचत नाही हे आज खऱ्या अर्थाने या बिद्री बोरोडे मतदारसंघात आम्हाला दिसून आलं. एखाद्याच्या घरामध्ये घुसून गुलालाचे उधळण करणं, फटाके लावणं इथपर्यंत पण ठीक आहे, तुमच्या मानसिकतेची क्रूरता किती आहे ते आम्हाला दिसून आलं. पण त्या घरामधल्या बाईला मारहाण करणं ठीक आहे, इथपर्यंत सुद्धा आम्ही मान्य करतो. त्यांच्या वडिलांच्या फोटोवर गुलाल टाकणं हे सुद्धा आम्ही मान्य करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर गुलाल टाकून तुम्ही रेघोट्या ओढण्याचं काम करताय, म्हणजे तुमची विकृती कुठल्या थराला पोहोचलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं. या वाईट विकृतीचा, या समाजातील या वाईट विकृतीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करते. ही निवडणूक लढत असताना अनेक ठिकाणी आम्हाला प्रेशर टाकण्याचा, दबाव टाकण्याचा सगळे प्रयत्न झाले, पण त्यातून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात राहणारी आम्ही माणसं आहोत. तारा राणींचा आदर्श घेऊन रडायचं नाही तर लढायचं ही शिकवण घेतलेली आम्ही आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारे आम्ही सगळे असताना राजश्री शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलं की सगळेजण एकत्र होऊन, संघटित होऊन हा विचार पुढे नेऊया, हा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही हा संघर्ष करत असताना किंवा या रणांगणात उतरत असताना सगळ्या गोष्टी तुमच्या आम्ही सहन केल्या, अगदी फॉर्म भरलेल्या दिवसापासून ते निकाल लागण्याच्या दिवसापर्यंत. आम्ही आमचा पराजय या ठिकाणी मान्य केला, पण तरीही मंडलिकांच्या शिकवणीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार एक पराजय हा आयुष्यातील शेवटचा पराजय नसतो हे मान्य करून आम्ही या ठिकाणी ज्या 11,000 लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्या 11,000 लोकांच्या पर्यंत पोहोचून सगळ्यांचे आभार मानावे, त्यांची कामं करावीत यासाठीचा आजपासूनचा आम्ही दौरा आखलेला होता, बालाजीदादा फरागटेने, आम्ही आणि वीरेंद्र भैयाने. पण काल 2 दिवसाच्या घटना घडल्या. खरं तर मी 2 दिवस सौंदती यात्रेसाठी गेले होते, आमची बिद्रीकर सुद्धा मंडळी मला तिथं भेटली, आणि तिथं गेल्यानंतर दादा मी हा व्हिडिओ बघितला. इतका क्रूर आणि खरोखर म्हणजे काय चाललंय या कागल तालुक्यामध्ये आणि या बिद्री बोरोडे मतदारसंघात. विचारा पलीकडच्या या सगळ्या घटना घडलेल्या असताना लोकांनी जागृत होऊन, खरं तर ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यांचं मी स्वागत करते, पण किमान ज्या 16,000 लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासांना पात्र ठरण्यासाठी तरी तुम्ही प्रयत्न करावा अशी मी या ठिकाणी विनंती करते. माझे जे निवडून आलेले ते आमचे बंधुतुल्य, त्या बंधुतुल्यांना मी सांगू इच्छिते की किती वर्ष आणि किती दिवस तुम्ही अजून शीतल फरागटी किती चांगली नाहीये सांगण्यात वेळ वाया घालवणार आहे. ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला, जी संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्हाला वाटलेलं ज्या क्षणाला तुम्ही निवडून आलाय त्याच्या दुसऱ्या क्षणापासून तुम्ही काम सुरू कराल, दुसऱ्या क्षणापासून तुम्ही दौरे कराल, ज्यांनी मतं दिली, ज्यांनी नाही दिली त्या लोकांच्या पर्यंत पोहोचाल. पण हे सगळं राहिलं बाजूलाच, तुम्ही एका शिवसैनिकाच्या घरावर हल्ला करताय, त्याच्या आईला मारपीट करताय, अगदी ICU मध्ये ऍडमिट करून ठेवण्यापर्यंत त्यांची अवस्था करताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना तुम्ही या ठिकाणी करताय, म्हणजे या गोष्टीला काय म्हणावं. तेव्हा मी या ठिकाणाहून वीरेंद्र भैया मी त्यांना सांगू इच्छिते की आम्ही किती चांगले नाहीये सांगण्यात 5 वर्ष कृपया घालवू नका. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्या संधीचं सोनं करा, चांगलं काम करा, आणि ज्या 11,000 लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी आमच्यासाठी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही मंडली गट नेहमी समर्थ आहोत. दादानी मगाशी सांगितलं तसं पराजय होणं म्हणजे काय आपण काही शून्यात नाही आहोत. एका ठिकाणी समोर 3 बलाढ्य शक्ती असताना 8 दिवसात मिळालेलं तिकीट आणि 8 दिवसावर फक्त लोकांना नमस्कार करून आपले विचार सांगत आम्ही 11,000 मतदान घेतलं, म्हणजे नेमकं तुम्हाला त्रास कशाचा होतोय? तुम्हाला 16,000 मतदान मिळालं ह्याचा त्रास होतोय, विजय आनंद वाटतोय की आम्हाला 11,000 मिळाले याचा त्रास होतोय? हे एकदा तुम्ही सांगा, स्पष्ट करा. पण जो विजय मिळालाय त्याला चांगलं काम करून त्यांना त्या सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी मी हेच सांगू इच्छिते की जो हल्ला झाला, तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, मी मीडियाच्या माध्यमातून सांगते, जर बघितला नसाल तर खरंच बघा. म्हणजे नेमकं या घरामध्ये जाऊन गुलाल उधळून, त्यांच्या वरच्या मजल्यावर गुलाल उधळून ते ज्या ठिकाणी झोपतात
त्या ठिकाणी त्यांच्या आईवर हल्ला करून फोटोवर गुलाल टाकून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना ज्यांनी केली त्या वाईट विकृतीचा या बिद्रीमध्ये मी जाहीर निषेध व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.